नमस्कार मंडळी, कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हे डिझाईनचे वेपर्स बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे, मार्केटमध्ये सुद्धा मिळत नाहीत असे आहेत. इथे मी बटाटे घेतलेले आहेत साल काढून, आणि हा लालच बटाटा आहे. आणि हे जे आपण बटाट्याचा किस करतो तो साचा आहे. पहिल्यांदा एका साईडने करायचं आणि मग बटाटा फिरवून दुसऱ्या साईडने करायचं. ह्याच्यामध्ये फक्त बटाटा फिरवत राहायचा आहे, त्यामुळे अशी डिझाईन येते. तुम्हाला सविस्तर एका प्लेटमध्ये दाखवते कसे करायचे. हे पहा, बटाट्यावर जे असे उभे लाईन्स दिसतात ना, त्याच्या विरुद्ध बटाटा घेऊन परत किसायचा आहे. आता आडव्या पद्धतीने प्रत्येक वेळेस अपोजिट बटाटा फिरवायचा आहे फक्त, बाकी काही नाही. ते ज्या लाईन्स आहेत त्या फक्त बटाटा फिरवून किसायचा आहे. प्रत्येक वेळेला ते लाईन आहे ना फिरवत राहायचे आहे. म्हणजे जेव्हा आडवी असेल तेव्हा बटाटा उभा पकडायचा आहे, आणि जेव्हा उभा असेल तेव्हा आडवा पकडायचा आहे. अशा पद्धतीने हे चेक्सचे वेपर्स होत आहेत. मी फक्त बटाटा फिरवलेला आहे, बाकी काही नाही. हे पहा, आडवा असेल तेव्हा उभा पकडायचा, आणि उभी लाईन असेल तेव्हा आडवा बटाटा पकडायचा. हे पहा, अशा पद्धतीने गोल चेक्स डिझाईन तयार होते. फक्त ज्या सरळ लाईन असतात त्या फक्त आडवा उभा बटाटा केल्याने असे चेक्सचे होतात. इतके सारे आपण केलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे. ह्याच्यातलं स्टार्च सर्व गेलं पाहिजे, स्वच्छ पाणी झालं पाहिजे, इतकं आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मार्केटमध्ये सुद्धा अशा डिझाईनचे वेपर्स मिळत नाहीत. आता हे स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावर पाच मिनिटं ठेवायचे आहे. हे पहा, तुम्हाला समजावं म्हणून परत करून दाखवलेलं आहे. आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि एका कॉटनच्या कपड्यावर फक्त 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे. फॅन खाली, नॉर्मल फॅन खाली ठेवायचं आहे. उन्हाची गरज नाही आहे, उकळायची गरज नाही आहे. फक्त तेल चांगलं उकळेपर्यंतच ठेवायचं आहे. आता आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. सुती कापड्याने फक्त त्याचा ओलसरपणा पुसून घ्यायचा आहे. तेल पण आपलं कडक तापलेलं आहे. हलक्या हाताने ओलसरपणा फक्त हे करायचा आहे, आणि आता इथे कडक तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. गॅस कमी करायचा नाही आहे, गॅस फास्टच ठेवायचा आहे, आणि उकळत्या तेलात कडक तेलामध्ये ते चांगले फ्राय होतात, एकदम क्रिस्पी क्रंची. अशा पद्धतीचे वेपर्स तुम्ही कधीच बनवले नसतील तर नक्की हे ट्राय करून पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पहा, हे वेपर्स कसे आपले मस्त छान फ्राय झालेले आहेत.
मार्केटमध्ये फक्त लेस मिळतात लाईन्सचे, आपण इथे वेपर्सच बनवलेले आहेत चेक्स लाईनचे. व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही हे पाहिला तर तुम्हाला नक्की जमेल ही रेसिपी. आहे की नाही मस्त, किती छान फ्राय झालेले आहेत. तुम्हाला अजून एकदा एक बॅच फ्राय करून दाखवते. गॅस अजिबात मंद ठेवायचा नाही, कमी करायचा नाही, फास्ट गॅसवरच करायचं आहे हे. पहा, आपल्याला वाळवायची गरज लागली नाही, उकळायची गरज लागलेली नाही. फक्त 5 ते 7 मिनिटात हवेशीर ठेवलेलं आहे. अगदी झटपट होते ही रेसिपी. तुम्ही पाहू शकता, हे पण वेपर्स आपले तयार झालेले आहेत. जेव्हा सर्व बुडबुडे संपतील तेव्हाच काढायचे आहेत. तेल शांत झालं की काढून घ्यायचं. आता हे आपले तयार झालेले आहेत, आपण हे काढून घेऊयात. हे पहा, आहे की नाही मस्त क्रंची कुरकुरीत. किती पटकन चुरा झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. इथे मी लाल तिखट आणि मीठ मिक्स केलेलं आहे चटपटीत लागण्यासाठी. तुम्ही फक्त सॉल्टेड खाल्लं तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. उपवासासाठी सुद्धा भारी आहेत हे वेपर्स, आणि एरवी खायलाही चटपटीत आहेत. सर्व मिक्स करून घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अनोखा वेगळा, मला नक्की कळवा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.